वसई विरारमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडलेला होता, त्यामुळे संपूर्ण रस्ते जे आहेत ते जलमय झालेले होते। रस्त्यांसह संपूर्ण नागरी वस्तींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। सध्या आपण वसई पश्चिम विभागामध्ये आहोत आणि कृष्णा टाउनशिप हा संपूर्ण परिसर आहे। या संपूर्ण टाउनशिप परिसरामध्ये आपण पाहू शकतो की रहिवासी इमारती ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अद्याप देखील पाणी साचलेलं आहे। पावसाने विश्रांती घेतली आहे तरी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेल्याची परिस्थिती जी आहे ती सध्या या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 2 ते 3 फुटांपर्यंत हे संपूर्ण पाणी जे आहे ते या इमारतींच्या आजूबाजूला भोवताली वेढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ देखील अशाच पद्धतीची ही परिस्थिती आहे। नागरिक जे आहेत या ठिकाणचे ते जीव मुठीत धरून राहताना पाहायला मिळत आहेत। या इमारतीमध्ये हे विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित करण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 3-4 मजली ही इमारत आहे। या 3-4 मजली इमारतीच्या तळमजल्यावरतील घरातील लोकांना जे आहे ते या पाण्यामध्ये राहावं लागतंय। काही लोकांनी आपली घरं जी आहेत ती सोडलेली आहेत। त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे या संपूर्ण भरलेल्या पाण्यामुळे आणि त्यात मोबाईल नेटवर्क देखील गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी नव्हता। वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला होता। प्रत्येक इमारतीमध्ये आपण पाहिलं तर अशीच परिस्थिती आहे आणि नागरिक जे आहेत ते याच पाण्यामधनं आपला रस्ता काढताना पाहायला मिळत आहेत। काही नागरिक आहेत, ही परिस्थिती दरवर्षी उद्भवते का? या ठिकाणी अशीच परिस्थिती तसंच एवढ्या वर्षापासून तसंच आहे। एवढ्या वर्षापासून आता 5 दिवस झाले, रविवारपासून चालू आहे, शनिवारपासून चालू आहे, सेम कंडिशन आहे। आता सकाळी 10 वाजता लाईट आला। किती आर्थिक नुकसान होतं या सगळ्या ह्याच्यामध्ये? बघा, एक दोन फ्लॅट दाखवतो तुम्हाला, तुम्ही बघून घ्या। त्यांचा फर्निचरचा काय, त्यांचा बाकीचा ग्रेन्स वगैरे काय, तुम्ही बघून घ्या परंतु ही वारंवार ही परिस्थिती या ठिकाणी हे 2018 पासून रेग्युलर आहे। कोणी लोकप्रतिनिधी ही गोष्ट सोडवत एक पण नाही आले, पण नाही, आम्हाला विचारायला पण नाही आले कोणी। पुढच्या वेळेस मतं मागायला देखील ते पुन्हा ना त्यांना इकडे बघू त्यावेळेस। खरं तर आपण पाहिलं तर लोकप्रतिनिधी या ठिकाणी ग्राउंडवरती कोणी नाही अशा पद्धतीचं मत या ठिकाणचे रहिवासी नागरिक आपल्याला बोलताना पाहायला मिळतात। वीज पुरवठा या सगळ्या इमारतीचा खंडित करण्यात आलेला आहे आणि वीज पुरवठा खंडित का करण्यात आलाय तर प्रत्येक इमारतीच्या खाली जो इमारतीचा डीपी जो आहे, मीटर बॉक्स जे आहेत ते या इमारतीच्या खाली अशा पद्धतीने लावण्यात आलेले आहेत आणि या मीटर बॉक्समध्ये पाणी जाऊन कुठेतरी शॉर्ट सर्किट विद्युत पुरवठा जो आहे तो पाण्यात येऊ नये म्हणून या ठिकाणचा वीज पुरवठा जो आहे तो प्रशासनाकडनं खंडित करण्यात आलेला आहे। संपूर्ण विभागामध्ये सध्या वीज नाहीये अशा पद्धतीची परिस्थिती सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कालपासून पाण्याचा जोर जरी ओसरला असला तरी मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी अजून देखील आपल्याला इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला पाहायला मिळते आणि आपण या ठिकाणी घरी जाणार आहोत। या घरातील लोकांची काय मतं आहेत तेही देखील आपण जाणून घेणार आहोत आणि या ठिकाणची ही संपूर्ण अशी भयावह परिस्थिती आहे। सध्या काही प्रमाणात या घरामध्ये जी आहे ती लाईट आलेली आहे। हे तळमजल्यावरचं घर आहे। तळमजल्यावरच्या घरात सध्या या ठिकाणी साफसफाई सुरू झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी जे आहे ते या संपूर्ण घरी साचलेलं होतं। मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान जे आहे त्या घरातल्या लोकांचं झालेलं आहे। आपण पाहू शकतो की सिलेंडर असतील किंवा भांडी असतील ही सगळी किचनवरती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत। धान्य जे आहेत ते भरलेले, घरातली वस्तू जी आहेत धान्य देखील या ठिकाणी वरती अशी ही कपाटावरती ठेवलेली, किचनवरती ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतंय। कुठेतरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान या नागरिकांचं झालेलं आहे। या ठिकाणी परिसरात वसई विरार परिसरात राहणाऱ्या लोकांचं माझ्या कॅमेरामॅनला सांगू इच्छितो की ही आतमधली दृश्य दाखवा। ही संपूर्ण आतमधली दृश्य अशा परिस्थितीची आहे। फर्निचर, महागडी फर्निचर स्वतःच्या घरासाठी लोक जी आहेत ती बनवत असतात, परंतु अशा पाणी साचलेल्या परिस्थितीमध्ये ही सगळी फर्निचर जे आहेत ते या ठिकाणी अशा पद्धतीने बिघडलेली असल्याचं आपल्याला अस्ताव्यस्त पद्धतीने असलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ती फर्निचर जे आहे ते पलंग असतील, सोफा असतील ते सुकवण्यासाठी या ठिकाणी ठेवलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आतमधल्या घरांमध्ये आपण जाणार आहोत, या ठिकाणची परिस्थिती काय जाणून घेणार आहोत। आपण पाहू शकतो की हे आतमधलं घर आहे। या घरामध्ये जो बेड लावण्यात आलेला होता तो देखील या ठिकाणी संपूर्ण पाण्याने सडलेला आपल्याला अक्षरशः पाहायला मिळतोय। या ठिकाणी सगळे सामान जे आहे ते या ठिकाणाहून घरातून हे काका काढताना पाहायला मिळत आहेत। आपण घरातले ते मुख्य व्यक्ती आहेत। तुमचं नाव काय आणि गेल्या किती वर्षांपासून या परिसरामध्ये तुम्ही राहताय? इधर 2006 से। तुमचं नाव काय? अब्दुल सलाम। खरं तर अब्दुलजी, तुम्ही
प्रत्येक वर्षी या सगळ्या पाणी साचण्याच्या गोष्टीला तोंड देत असता का? अर्थात ये समस्या आपको हर साल होती है? हर साल होता है, हर साल 2 बार तो होता ही है। अभी कितने का आर्थिक नुकसान हुआ है आपका, क्योंकि बहुत सारा फर्नीचर आपका पूरे पानी में सड़ गया है? अभी तो जितना बेड था सब खत्म हो गया, गादी खत्म हो गया और बाकी तो ये सब दिख ही रहा है। हर साल ऐसे ही पूरा पैसे का नुकसान होता है? नहीं, साल ज्यादा हुआ। कितना नुकसान हो गया आपका तब भी? जाने दो, क्या नुकसान बताया, अभी जो होना था हो गया। आप क्या काम करते हो, मतलब करते यही फर्नीचर का ही काम करते। तो फर्नीचर का काम करते हो, फर्नीचर का नुकसान हो गया, आप इतने बहुत अच्छे तरीके से बता के क्या मतलब, कम से कम तो 9 हुआ तो लाख रुपया तो नुकसान फर्नीचर और गद्दा ये सब मिला के हो ही गया। अभी बाकी तो जो है वो तो है। प्रशासन से थोड़ी ये पैसे मिलने वाले आपको? नहीं, क्या उम्मीद है प्रशासन से, प्रशासन थोड़ी कुछ देने वाला है। बट हर साल ऐसे आपके पैसों का नुकसान होता है, हर साल आप नए कुछ तो घर के लिए खरीदते हो और वो सामान जो है तो खराब होता है, दिल को नहीं लगता है पूरा? दिल को लगता है, लेकिन क्या कर सकते हैं भाई, दिल को तो लगता है लेकिन कर भी क्या सकते हैं। अब जो स्थिति है, जो पानी भर रहा है हर साल, इसका कुछ हो नहीं रहा है और ये भरना ही है। इस साल भरा, अगले साल तो शायद और भी भर सकता है। तो ये बिल्डिंग जाएगी रीडेवलपमेंट, तो उसके बाद क्या होगा पता नहीं, अभी तो वही उम्मीद में है। अभी आपके इधर लाइट आई है, कितने दिन लाइट नहीं थी? 4 दिन लाइट नहीं थी। लाइट अभी कहाँ, अभी कट गई वापस। ये तो इन्वर्टर चल रहा है। इन्वर्टर पे ये पूरा आपने लाइट लगाया है। अभी मोबाइल का नेटवर्क भी नहीं था यहाँ पर? मोबाइल का नेटवर्क 4 दिन पूरा गायब था, अभी भी नहीं है, अभी भी नहीं है। वाईफाई चल रहा है लेकिन अभी भी नेटवर्क नहीं पूरा। प्रशासन से आप कैसे फिर संपर्क कर रहे थे फिर? प्रशासन से क्या संपर्क कर, प्रशासन तो कोई आया ही नहीं, देखने भी नहीं आया। इतना पानी में कैसे कोई आएगा? पहली बार पानी काफी था, प्रशासन कहाँ से आएगा? पिछले टाइम तो खाना वगैरह बेचारे बांट रहे थे, इस साल तो वो भी नहीं, कुछ नहीं। डिजास्टर मैनेजमेंट वाले रहते हैं जो आपातकालीन परिस्थिति में मदद करने के लिए आए। कोई नहीं आया, वो तो कोई नहीं आया, वो तो देखा कोई नहीं आया। आपके बिल्डिंग में कोई बुजुर्ग या बूढ़ा पेशेंट वगैरह रहते थे यहाँ पर आपकी बिल्डिंग में? नहीं, अभी तो ऐसा किसी को तकलीफ नहीं हुआ है, इधर कुछ ऐसा हुआ नहीं है। अब हुआ रहेगा तो आइडिया नहीं, क्योंकि किसी के घर पे जाने को मिला ही नहीं, नीचे उतरने को नहीं। तो आप कहाँ पर रह रहे थे? 2-5 पे टेरेस पे रह रहे थे? पूरी फॅमिली के साथ? हाँ, और कहाँ जाएंगे? तर आपण पाहिलं हे हे सर व्यक्ती आहेत सर, ते टेरेसवरती राहत होते, स्वतःचं घर सोडून. स्वतःच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे या ठिकाणी. अजून देखील कुटुंबातले काही व्यक्ती आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांचा मुलगा आहे, त्यांची पत्नी आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. खरं तर संपूर्ण घरातला गाडा जो है तो एक महिला ओढत असते. कितने का नुकसान हुआ है आपके पूरे घर में? और अभी बताए ना वो। नहीं, बट आप पूरा घर चलाती हो, खाना बनाती हो, बच्चों को संभालती हो, हाँ। तो कितना तकलीफ आपको ये पूरी हालात में हुई है? अभी ये 1 लाख से ऊपर हुआ है, तब मतलब नुकसान है पूरा सब मिला के। खाना क्या खाया आपने 4-5 दिन? खाना हम लोग भूखे रहते थे, खाना कहाँ खाएंगे, टेरिस पे रहते थे ऊपर, खाना तो कोई मिला नहीं, कहीं कोई दिया भी नहीं। बिल्डिंग वालों ने भी कोई मदद नहीं की? नहीं, कोई नहीं मदद किया। तो टेरेस पर आप कैसे रह रहे थे? मतलब आपके पूरे कपड़े विपड़े भी यहाँ पर गीले हुए थे? हाँ, गद्दा एक ही वगैरह? कपड़ा पहन के रहते थे हम लोग, पूरा गद्दा कपड़ा पूरा सब खराब हो गया। एक कपड़े में हम लोग टेरेस पे रहते थे, छोटी बच्ची भी है, उसको भी लेके पानी में रहते थे। ये परिस्थिति पहले कभी आई है आपके यहाँ पर? हाँ आई है, सब इसके पहले भी आई है। तो पहले आई थी तो मदद करने वाले लोग भी पहले आए? खाना वाना देते थे। पर इस बार क्या हुआ? इस बार कुछ नहीं हुआ, इस बार कुछ नहीं हुआ। तर आपण पाहिलं तर यावेळेस मदतीलाच कोणी ग्राउंडला कोणी आलेलं नाही. त्यांचा मुलगा देखील आहे, आपण त्याच्याशी बोलणार आहोत. आप जॉब पे जाते हो? हाँ, डैडी के साथ ही हूँ। जॉब पे क्या असर गिरा अभी 4-5 दिन में? 4-5 दिन से सब बंद है काम, हम आदमी लोग को भी नहीं बुला सकते, किसी को कुछ नहीं कर सकते, सब छुट्टी है सबकी 4-5 दिन से। फोन नेटवर्क कॉल किसी को कर नहीं सकते, नेटवर्क है नहीं, सब खराब होके
बैठा हुआ है। दुकान में कब कितना नुकसान हुआ है? डैडी ने बोला कि 1 लाख भर का नुकसान हुआ। हाँ, सब 1 लाख तो हो गया रहेगा। अभी बेड बनवाने जाओ तो बेड 45,000 एक बेड बनता है। 4 बेड गया, गादी गया 4, उसके बाद फ्रिज भी हम लोग ने उठा के सब ऊपर रखे, वॉशिंग मशीन रखे हैं। जितना हो सके हम लोग ने कोशिश किया उठाने के लिए। अभी जितना भी वार्डरोब है आप देख सकते हो, सबका दरवाजा खराब हो गया, सब फूक गया है। अभी ये सब भी पूरा देखो निकल गया। हम लोग वही एक एक चीज चेक कर रहे हैं। ये सब भी पूरा नीचे से निकल गया है। अभी वही सेट किया गया है। उठा के एक एक सामान ऊपर रख रहे, साफ कर रहे घर। सुबह से जब से उठे 8 बजे से सब लोग साफ सफाई चालू है घर के अंदर। घर के अंदर भी इतना तक पानी था, 3 फुट पानी था घर के अंदर। खरं तर आपण पाहिली तर ही भीषण परिस्थिती या सगळ्या वसई विरारकरांच्या नागरिकांवरती ही उद्भवलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मोठ्या आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतंय। संपूर्ण कुटुंब अस्ताव्यस्त झालेलं आहे। लहान मुलांना टेरेसवरती घेऊन राहावं लागतंय। इमारतीमध्ये कुणी मदत करत नाहीये। अशा पद्धतीची भयावह परिस्थिती जी आहे ती या सगळ्या लोकांसमोर उद्भवलेली आहे। बिल्डिंग से भी किसने मदत नहीं किया? सेक्रेटरी अपने है अच्छे हो, वो मतलब कि टेरेस पे आके पूछ रहे थे। लेकिन ये 2018 से जो पानी भरना चालू हुआ ना, उसके बाद हर साल 1 साल भी गैप नहीं होता है कि पानी नहीं भरता है। साल में 2 बार, 1 बार तो कंफर्म है भरना ही है। कोई मदद के लिए इस बार नहीं आया? नहीं, सेक्रेटरी पूछने के लिए पूछ रहे थे, लेकिन वो भी कितना करेंगे। एक जन का रहता तो वो खोल के करते। हर लगभग 12-20 फ्लैट है ग्राउंड फ्लोर पे, तो सबकी कितना वो हेल्प कर सकेंगे। वो जितना होता है अपने पास से वो हेल्प करते हैं। यहाँ के नगर सेवक, आमदार कोई आए क्या? इस नहीं टाइम तो कोई नहीं आया। पिछले टाइम तो हर कोई भी आया था खाना बांटने के लिए, पानी बांटने के लिए। इस टाइम तो हमने किसी को देखे ही नहीं, कोई आवाज नहीं, कुछ नहीं। लास्ट टाइम तो बिल्डिंग में घुस के सब लोग पूछ रहे थे पानी, खाना, हर चीज। घर पे जिसको जरूरतमंद था उसके घर पे भी जा रहे थे। इस टाइम कोई पूछने के लिए नहीं आया, कोई देने के लिए नहीं आया, और कोई दिखा भी नहीं। बस वोट के लिए सामने आते हैं। बोल सकते हो आप। लास्ट टाइम तो वही था कि इलेक्शन था तो सब आ रहे थे। इस टाइम इलेक्शन नहीं तो कोई नहीं। खरं तर निवडणूक असली की लोकप्रतिनिधी घरी येतात, निवडणूक नसली की लोकप्रतिनिधी घरी येत नाही। अशा सगळ्या संकटांना स्वतःलाच सामोरं जावं लागतं। अशा पद्धतीची एक व्यथा जी आहे ती या कुटुंबाकडनं मांडली गेलेली आहे। खरं तर अनेक आर्थिक नुकसान या घरात झालेलं आहे। जवळपास 1-2 लाखांपर्यंतचं आर्थिक नुकसान या घरी झालेलं आहे। आणि जे काही वाचवायचा प्रयत्न केला तो वाचवलेला आहे, परंतु जे पाण्यात गेलं ते वाहून गेलेलं आहे। त्यामुळे पुन्हा आर्थिक संकट आमच्या डोक्यावरती पुन्हा एकदा घोंगावत आहे। अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती या कुटुंबाने आपल्यासोबत दिलेली असल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, वसई विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।